हे गाइस, तो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर खूप दिवसांनी आपण ब्लॉग चालू केला. थंबनेल पाहून टायटल पाहून तुम्हाला समजलं असेल. तर आजपासून आपण केले आहे भात तर कापलं होतं परवाच्या रोज. तर आज न्यायचंय भात खळ्यावरती, जे की कापलं होतं 2 दिवस पाण्यामध्ये मस्तपैकी. बोलोक देवा, आज भरपूर दिवसांनी ब्लॉग चालू केलाय. आमची लैला मजनू का सारखी क्या 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 करीत राहतात. हो, त्यांना तर कामात नाही यार. तर आईने कापलं होतं परवाच्या दिवसाला, म्हणजे 2 दिवसापूर्वी ना ऊन पडलं होतं. जसं की आता बघू शकता मोसम काय आहे तो. आज काय वातावरण मस्तपैकी आहे, ऊन मस्तपैकी पडलं नाही, पाऊस नाही. काल दिवसभर पाऊस होता, त्याच्यामुळे काल काय आपण भात ते उचललं नाही. तर आईने सुरुवात केलं नव्हतं भात कापायला, आपण तर नव्हतो, आपण गेलेलो कामाला. तर ते भात न्यायचं आहे आज खळ्यावरती. तर आपण आलो दुपारी. तर आता वाजलेत अडीच मोस्टली 2:45ला 10 मिनिटं आहेत. हो, अडीचच बोला. तर 2:30 वाजलेत. आपण आलोय 1:30 वाजता आलोय, 1 तासापूर्वी आलोय. मस्तपैकी झोपलो होतो, फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आपण ब्लॉग आपला चालू केलाय. तर खूप दिवसांनी ब्लॉग आलाय, जो की काय असेल चुका बिका ते काय बोलतात पोटात घालून घ्या आणि ब्लॉग आपला एन्जॉय करा, जो की एंड पर्यंत. तर इथे बघा ठेवलेलं आहे पाल, जे की हे पाल तुम्ही लास्ट ब्लॉग आपला बघितला असेल चहा पाण्याचा, तेव्हा हे टाकलेलं होतं ॲक्चर खाली. ते की फाडलं नाही, ते घेऊन जायचं आहे पाल. कारण पावसाचा काय भरोसा नाही. संध्याकाळी जर पाऊस आला तर जे खळ्यावरती भात नेलेलं आहे ना, ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे घेऊन जातोय हे जाताना हाताबरोबर पाल. तर आई आपली गेलेली, ह्या जाऊया पटापट नाही तर आपण गाळी भेटणार आहेत जर लवकर गेले नाही. कारण जेवढा कापलेला ना तेवढा भात आहे ना त्या खळ्यावर नेऊन टाकूचा. आणि आजचा मोसम आहे ना 1 नंबर आहे, बघू शकता व्ह्यू आजचा. मस्त. हे ब्लर का दिसतोय, असं का होतंय? मस्त आहे ना आजचं मोसम. कारण जरा काय बोलतोय व्हिडिओ जो काय असेल, कारण सेकंड व्हिडिओ आहे हा मोबाईलमध्ये. जो नवीन मोबाईल घेतल्यापासून आपण ब्लॉग केला नाही, जो की मोबाईल घेतला आपण ब्लॉगसाठी, पण जेणेकरून आपले ब्लॉगच येत नाहीत, येतील हळूहळू. तर जास्त वेळ न घेता थेट जाऊया केलोशनला. तर चलो, असेच आपल्या शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चलो. सोनं जसं पिकलंय आपल्या शेतामध्ये, बघू शकता. इकडे आपली आयन जोर मारला सकाळी म्हणते दुपारी येऊन. इकडे बघा पेंड्या मस्त तयार करून ठेवला ना, आता घेऊन जाऊ खळ्यावर. हे बघा, जे की आपण लास्ट टाइम बघितलं असं हे लावले होते. 1, हा 2, हा 3, 4 आणि हा 5, जे की आयन कापून ठेवला होते. ते 2 रात्र पाण्यात होते. 2 रात्र पाऊस चाबूक मध्ये लागत होता, मजबूत पाऊस लागत होता. पूर्ण हे शेत ना पाण्यामध्ये असे पेवत होते हे. एवढा पाऊस लागत होता इकडे. थांब आवडते पाण्यात असल्यामुळे ना काल ते उचलता आलं नाही. त्याच्यामुळे आज ऊन मस्त की पडलं नाही, रखरखा ऊन नाही सुकला. मग कशा उचलायचा उगीच. हे का तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा कमेंट करून, काय म्हणतात हे का. हो, तर मी फ्रीज मधला घेऊन येते पाणी. तर ह्या टाकून काय आता हाणलं होत असता तू, त्या टाकलं, पण त्या बरोबर नाही लागत. काय काय गोट इथं बघू शकता. हा ना हिरवा आहे, हिरवा. मग आता चिम होणार आता जर कापला तर. ह्या काय हिरवं गोट हे काय चिम बा नाही, हा तर दूध. ह्या काय पिऊन ह्या काय बघितला 1 लिमिट. हे पिळल्यावरती दूध येतं बघा, दूध. कधी
चला पटापट पटापट घेऊन जाऊया आणि नेऊन टाकून देऊ खड्यावरती. नेऊन टाकलं की कसं आपण जरा मोकळं झालं मग काय मग संध्याकाळी काय रेशन जावं म्हणता. बघूया आता कसं काय ते. हा ना जरा डोळा ना सुजला आहे. गवत कापतोय त्याच्यामुळे गवत कापताना ना इथं दगड बसले. हात लावला ना तरी दुखतालय. चष्मा नाही. भाताची जास्त उंची असल्यामुळे ना हे बघा भात असं पडलं. हा जर पडलेला भात नाही याच्यात जर पाऊस लागलो ना तर परत ह्या रुजून येणार. पावसानं तर काय यंदा काय मच्छवलं ना दाडशाचं. मग काय करूया आता. हे बघा शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत आवडते. असं धरून ठेव, असं ह्या करून ठेव. वर्षभराचं हे काय पीक त्यात नाही हो पाऊस असं जर लागत असेल तर वाटत नाही. आहे का इकडे कवळी करतात. कवळी केल्याने ना व्यवस्थित मग भात जोडू कसे कवळी म्हणजे कवळीने घेता येतं आणि झोडता येतं भात. तर अशा प्रकारे आपले हे बघा इकडे भात तर आणून झाले. तर उरलाय प्रश्न हा कागदाचा. कागद टाकतो भातावर जरा झाकून घ्यायचं. का पावसाचा काय भरोसा नाही. पाऊस बघा धरलाय इकडे कधी पण पडू शकतो. त्याच्यामुळे जरा कागद जरा ओलाय आपल्याला लावायचं तर झाड ते लावून झाल्यानंतर मग हे भात आहे ना ते झाकून घेतो. काय बघा केला डोकरांता. या कल उचललेला नाही म्हणूया सुकत घातलेला. शाप नामोनिशान मिटवला. ह्या पट्टीत ना गेलो. जाऊ दे ते का पण हवा. तिकडे तिकडे माणसात दिसतात. हे बघा इकडे कापतात. खाओ दे खाने दो. उसको भी मांगता ही छय. आया उसको भी मांगता ही छय. खाने दो. सुकत घेतलेला भाताची हिरवा होता. मग कसं काय खाल्लं चुंबवून. आता का करायचं असं आमचा बाबड्या म्हणायचा. आता का करायचं ना. जा हो कापतात ते काय तिकडं काय देत काय दे म्हणतो. दे हा दे बर या लपून ठेवते. झाडा लावूया इथून ते तिथपर्यंत मस्तपैकी जात आणून घेऊया. माझं आहे सुजलेलंच वाटतं. एक दोन ऐसुला खुट्टा तोडतोय. आकडी बांधून येईल आकडी जात. हा नाचण्याच्या वांग्यात हे बघा तिकडे पण आहे साडे लावलेल्या आहेत. हे बघा इकडे उधर भी आमच्या हीच हय. ही पट्टी लांबच्या लांब 2 दिवस हवत आहे कापूक. मग किती दिवस 8 दिवस पुढं थंय जरा हिरवा दिसता. होय ह्या इकडं काता ठेवून दे केसरू तेवढा काढ. कशा गोळा करतो उगत तरी. राहून दे त्यांना आजच्या रात्री ठेवून दे आहे. या
अयो हे एवढंच हा बघा कोट्टाड आहे बघा. याच्यावर केसरू याक ठेवला नाही. बघू शकता इकडे केसरू नाही ठेवला. केसरू सुकत घातलेला ना शाप नामोनिशान मिटवला. सुकत घातलेला तो काय उपयोगच नाही.